खरंय. आणि सर आता आमच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागलाय आणि तुम्ही काय सांगताय ते पटतंय. म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडलाय म्हणजे आपली चर्चा जरा योग्य दिशेत चालली. हो, सर. बघा, आपण कोणाकडून कर्ज घेतले तर त्या कर्जाची परतफेड करणे हा निसर्गाचा नियम आहे. हो, सर. पण समजा आपण निसर्गाकडूनच कर्ज घेतले तर निसर्गाची परतफेड करण्यासाठी कोणाची कशाला वाट पाहायची? तर तुम्हाला शिक्षा होते किंवा बँका तोट्यामध्ये जाऊन बंद पडतात. आणि निवडणुकीचा मोसम असेल तर कर्ज काढू. निवडणुकीचा मोसम चालत आहे. हो, सर. अशा बंद पडलेल्या बँकांमध्ये सर्व मार्गी आणि सचोटीने पैसे जमा केलेले असतात. कर्ज बुडवे लोक आपल्यासह इतरांनाही त्या कर्जामध्ये डुबवतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा आता चांगला चालेल. हो सर, बरोबर आहे तुमचं. निसर्गातील समतोलच मी आणि आपण सर्वजण जबाबदार आहोत हे आता आमच्या लक्षात आले. पण मग सर हे अधिक जाणून घेऊ त्यासाठी जे जे काही करायला लागेल ते आम्ही सगळे करायला तयार आहोत. हो सर, मीही सहमत आहे प्रतिभाशी. आपण यावर चर्चा करू आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल ते आपण अनुसरण्याचा प्रयत्न हो, करू. हो, सर. बघा, निसर्गाच्या असमतोलाविषयी पुनर्चक्रीकरण करणे गरजेचे आहे आणि त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तिथे कुठे लहान मोठा असा प्रश्न निर्माण होतो. हो सर. सर, आपल्या जीवनात आपल्याला अनेक गोष्टींची गरज पडते. त्यामध्ये दात घासाचा ब्रश, पेस्ट, तेल, कंगवा, साबण, वाहन, इंधन, कपडे या वैयक्तिक गोष्टी आपल्याला लागतात. हो सर. आणि त्याचबरोबर घरामध्ये स्वयंपाकघरातील उपकरणे, भांडी कुंडी, त्याचबरोबर दिवाणखड्यातील मनोरंजनाची साधने, बसण्यासाठी खुर्ची, सोफा सेट, झोपण्यासाठी पलंग, गादी, उशी यांसारख्या वस्तू लागतातच. या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला जी पैशांची गरज असते ना, मग खिशात तुमच्या घरातील जी कमवती माणसं असतात ते पैसे कमवत असतात. मग तुमच्या खिशात पैसे असतील तर हे कमवाय तुम्हाला मिळू शकतात. हो सर, बरोबर आहे तुमचं. म्हणजे यावर आपण काहीतरी विचार करायला पाहिजे. हो सर, बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही आपल्या पृथ्वीच्या म्हणजे निसर्ग आपल्यासाठी अन्न, हवा, पाण्याची सोय करतो त्याबद्दल काही बोलत आहात का तुम्ही? हो, तोच तर प्रतिभा मुद्दा आहे. एका ठिकाणी पाऊसच पडला नाही तर काय होईल? सर, तिथे पाण्याची टंचाई निर्माण होईल. सर, शेतीसाठी पाणी मिळणार नाही आणि अन्नाची टंचाई निर्माण होईल आणि जनावरांना देखील पाणी मिळणार नाही आणि दुधाची टंचाई निर्माण होईल. उद्योगधंद्यावर सुद्धा परिणाम होईल सर. हो, बरोबर आहे सर. म्हणजे मानवाला दररोज 125 ते 30 लिटर पाण्याची आवश्यकता असते आणि राहिलेले 2-3 लिटर पाणी आपण पिण्यासाठी वापरतो आणि उरलेले सगळे पाणी सांडपाणी म्हणून तयार होते. त्यावर पुनर्चक्री न केल्यामुळे पृथ्वीचा असंतुलन होऊ शकतो.